तुम्हाला पाहायला मिळेल. अनिकेत ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते. तर गोलंदाजी मार्गवरती षटक क्रमांक पहिलं घेऊन गोलंदाज नरेश. चला पंच कमिटी देखील आता दाखल झाली आहे. उमेश दादा जनता चषक ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. खरं तर ही स्पर्धा या कार्यक्रमाचे थेट प्रेक्षकवन अंबरनाथ, बदलापूर, वांगणी, शेलू, नेरळ, कळंब, मसा, मुरबाड, सरळगाव, टोकावडे, माथेरान, महारळ, पालेगाव, मानेरे, टिटवाळा आणि या परिसरामध्ये या गावामध्ये ABC केबल चॅनल नंबर 189 या चॅनलवरती देखील तुम्हाला ही स्पर्धा लाईव्ह पाहायला मिळेल. मनोहरजी माळी साहेब त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह दाखवली जाते. दोन्ही टीमला विश यू ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम. पहिला बॉल आणि अंपायर सिग्नलला व्हाईट बॉल. स्वागत आहे सर. निरंजनजी सावंत सर यांचं आगमन झाले. मनपूर्वक स्वागत. पहिला बॉल संपन्न होतोय आणि पहिल्याच बॉलवरती आपण पाहतो लाईन थोडीशी खराब. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बाल गेली आणि धावफलक देखील आता सिंगलच्या मदतीनं पुढे सरकतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. विकेट करण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न अपील करतायत पंचांकडे, परंतु सहमत नव्हते. पहिला बॉलला लाईन थोडीशी खराब टाकल्यानंतर लगेच कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय नरेश ठाकरे. हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट म्हणून त्याची ओळख आहे आणि तोच खेळाडू आता तुम्हाला गोलंदाजी बागमध्ये पाहायला मिळेल. बॅटची कडा आहे. यावेळेस फटका चांगला आहे. एसच्या मागे 2-2 खेळाडू पाठमोर आहेत, परंतु बॉल लपतून फेक करतील. 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न चालवला आहे. याच दरम्यान गुरुवर्य अजित पुत्रन सर यांचं देखील आगमन झाले. मनपूर्वक स्वागत आहे सर बदलापूर नगरीमध्ये. निरंजनजी सावंत सर असतील, अजित पुत्रन सर असतील, त्यांचंही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. कुणाल पेनकर जे मात्र तिसऱ्या पदाच्या भूमिकेत आहेत. फुल टॉस होता. हा फटका चांगला आहे. इथे धावा देखील चांगल्या मिळतील. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फक्त दिशा दिली. पुश करो खुश रहो. बॉल सीमा पार. चौकार. फलक वेगाने पुढे सरकतोय. फुलटॉस बॉल होता. यावेळी देखील स्वीक करण्याचा प्रयत्न. लाईन थोडीशी खराब आहे. अंपायर सांगतात व्हाईट बॉल. दरम्यान धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल फलकावरती आतापर्यंत 8 धावा तुम्हाला जरूर पार मिळतील. चांगली सुरुवात RD11 चांदप या संघाच्या माध्यमातून रोहिदासजी भंडारी साहेब यांनी प्रस्तुत केलेला हा संघ तुम्ही जरूर पाहताय. दुसऱ्या बाजूला ओम साई कुळगाव. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज तदनंतर साईबाबांच्या आशीर्वादाचा संघ नेहमी खेळत असतो आणि आज देखील आपण पाहतो टॉस जिंकल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता लगेच त्याने निर्णय घेतलाय तुम्ही मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा आणि आता इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टीम RD11 चांदप या संघाला आणि आता चांगली बॅटिंग होती. दिशा देण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. पॉईंटचा खेळाडू पुढे सरकतो. दरम्यान गॅप शोधण्याचा प्रयत्न पूर्णपणे अनिकेतचा फसला आणि आता धक्का पहिला लागेल टीम चांदप संघाला. बॅटर आउट. मसा, मुरबाड, सरळगाव, टोकावडे, माथेरान, महारळ, पालेगाव, मानेरे, टिटवाळा या परिसरामध्ये या गावामध्ये खरं तर ABC केबल चॅनल 189 189 या चॅनलवरती ही स्पर्धा तुम्हाला थेट प्रेक्षेपण पाहायला मिळेल. मनोहरजी माळी साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा खरं तर दाखवली जाते. त्यांचे आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करू. जाणता राजा चषक 20-25 पर्व. पुन्हा एकदा फटका फसलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक होते तिथे
सिद्धांत होते, सिद्धांत राऊत जेल स्वीकारण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला, कारण पाठमोऱ्या परिस्थितीमध्ये होते. अंदाज थोडंसं कुठेतरी मी म्हणेन चुकलं आणि त्यामुळेच की काय आता एक जीवनदार मिळतोय, नवीन बॅटर मैदानावरती दाखल झाला आहे विवेक. हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. 2 धाबा इथे 1 पडल्या, धावफलक पुन्हा आता पुढे सरकेल. 10 धावा स्कोरबोर्डवरती जोडल्या गेल्यात. या बॅचमध्ये षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना फुलटॉस बॉल होता, पंचाकडे अपील केली, दरम्यान पंच सहमत होते. बॅटवरती बॉल नव्हता, पॅडवरती आदळला आणि त्याचमुळे की काय आता अपील जरूर करण्यात आली, परंतु इथे पंच सहमत नव्हते. षटक क्रमांक पहिले संपन्न झाले. धक्का एक लागला. टीम बॅटिंग करत असताना टीम RD11 चांदपला आणि दरम्यान धावा देखील तुम्हाला फलकावरती पाहायला मिळतील, फक्त आणि फक्त 10. खरं तर कामाची पोच पाहिजे त्यांची चांगली आहे, त्यामुळेच की काय आता वारंवार तुम्हाला पुढल्या महाराष्ट्रभर भ्रमण करत असताना निरंजन सावंत सर आणि त्यांच्या साथीनं अजित पुत्र सर तुम्हाला पार मिळतील. षटक क्रमांक 2चा खेळ तुम्हाला जरूर पार मिळेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नीतू गवळी आलेत. षटक क्रमांक 2चा खेळ घेऊन नेहमीच सलामीला दाखल होत असतात खरं तर नीतू गवळी, परंतु आज षटक क्रमांक 2 घेऊन आलेत. राऊंड विकेट. पहिला बॉल जयेश झाटेला तुम्ही पाहताय, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. स्कोअरलेगचा खेळाडू महादेव होते थोडेसे महादेव दूर राहिले, त्यामुळे आता बाल बचावले गेलेत या बॅचमध्ये. जयेश झाटे जो मात्र टीमचा एक चांगला खेळाडू आहे, त्याच्यावरती विश्वास दाखवलाय जरूर, परंतु इथे मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करत असताना टीम कुळगाव झेल स्वीकारण्याचा प्रयत्न जरूर झाला, थोडेसे दूर राहिले महादेव, त्यामुळे बाल बचावले गेलेत. आणि आता एक सिंगल धाव इथे 1 पडत असताना या स्पर्धेमध्ये ज्यांच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे, स्कोररच्या भूमिकेत रितेश भोपी, बाब्या मॅमराम बदलापूर यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. त्यांनाही तुम्ही इन ॲक्शनमध्ये जरूर पाहाल, कारण स्कोरर म्हटलं की त्यांच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी असते. समालोचकाचा पाठीचा कणा म्हणून त्यांना संबोधलं जातं. ऑन साईडला खेचलाय, जेल सुटल्यानंतर आपण पाहतो स्ट्राईक रोटेट झाली आहे आणि पुढच्याच बॉलवरती आक्रमक पवित्रा घेतला विवेकनं. त्याच्या बॅटमधून बॉल चालला माउंट लाईनच्या बाहेर, चौकार. थँक्यू सो मच. हा चौकार आलाय. धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती आतापर्यंत 15 धावा. इथे फटका चांगला आहे, इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, गोंधळ हसलाय आणि आता बॅटर रुसलाय, कारण त्याला मैदान सोडावं लागतंय. धक्का दुसरा, टीमचा अंतपला, बॅटर आउट.
वरती विश्वास दाखवतीये टीम खुळगाव, तोच खेळाडू पुढे सरकला आणि आता लाल्याने एक सुंदर जरी टिपलाय बॅटर जयेश झाटेला, इथून मैदान सोडावं लागेल. फरदाद बाद सीमा पार सिक्सर. थँक्यू सो मच. नेक्स्ट मॅच दोन टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी लवकरात लवकर या. अखेरच्या अंतरेवरती असलेले दोन गाव तुम्हाला जरूर पार मिळतील. एका बाजूला संघ कडाव अभि देवगरे जे मात्र कर्जत ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष, तर दुसऱ्या बाजूला वैभव थेरचा चांदई संघ मैदानावरती खेळणारा. तदनंतर क्रिशा इलेव्हन बदलापूर वर्सेस बडबल B+. तदनंतर जर्मन ढवलेपाडा विरोधात धीरज जर्मन बडूनवगर. तदनंतर कुंदे विरोधात जोबेली. अशा लढत्यात रंगणार. सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोर बोर्डवरती आतापर्यंत 24 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. षटक क्रमांक 3चा खेळ तुम्हाला पारबेल 2 षटकाच्या अंती. सर्कलची पाबंदी संचारबंदी पूर्णपणे आटपून लाभली. धावफलक तुम्हाला पार मिळतोय. 2 धाबा या ओव्हरमध्ये जरूर खर्च केल्या. धावफलक पुढे सरकतोय 24च्या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 10, दुसऱ्या षटकामध्ये 12 खर्च केल्या नीतून. आणि आता या षटकामध्ये आपण पाहतोय गीतेश 2 चेंडू टाकत असताना 2 धाबा खर्च केल्या. आज वर्षातील खास दिवस राजूदादा सोळसे यांचा वाढदिवस. इथे देखील पुन्हा एकदा मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता. इनफिल्डच्या वरनं खेचण्याचा प्रयत्न फसला. दरम्यान डॉटबॉलची आता समाप्ती होत असताना रवी भोईर आणि त्याच्या साथीनं तुम्ही पाहता मैदानावरती बॅटर राजेश, ज्याच्या बॅटमधून एक सिक्सर जरूर आला. असे 2 नामांकित खेळाडू मैदानावरती अजूनही उभे आहेत. राईट एम द विकेटना रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, दुधारी अस्त्र चालवलाय. मी आधीच म्हटलं होतं संघाचा एक चांगला खेळाडू आहे रवी भोईर आणि त्याच्या बॅटमधून गॅपमधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चेंडू इथे तुम्ही पाहता बॅटरला संभ्रमात टाकणारा हा चेंडू होता. ऑन साइडला बडवलाय अलॉंग द कार्पेट. मिड विकेटला बॉल चालला. डीप मध्ये खेळाडू पोहोचतोय. सिंगल तिथे एक बोली आणि आता सिंगल वरती थांबावं लागतं. गीतेश ठाकरे अण्णा
हा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल याच मैदानावरती. आपण छत्रपती चषक देखील पाहिलाय. चला पाणी घेऊन जा, पाण्याची माग करताय त्यामुळे आता कारण उन्हाचा तडाखा देखील. खेळाडू कक्षातून पाणी घेऊन जायचं. चला पाणी लवकरात लवकर घेऊन जा. बघा विनंती आहे टीम शिवशक्ती कडाव विरोधात जयशंकर चांदई दोन टीमचे कॅप्टन विनंती आपण टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये लवकरात लवकर पोहोचा, कारण स्पर्धा आपण पाहतोय आज भरपूर चांगली रंगती आहे. त्यामुळे आज सर्व टीमला विनंती आहे अधिकचा वेळ खर्च करू नका. कालचा एक सामना देखील आज आपल्याला कव्हर करायचा. नंतरचा बदलापूर विरोधात जयरमान इरंजाळ हा देखील सामना आज आम्ही जरूर कव्हर करू. मैदानाच्या चौफेर बाजूला डौलाने फडकणारे झेंडे आपण पाहतोय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने ती स्पर्धा आहे, त्यामुळे आपण पाहतोय पूर्णपणे भौगमय वातावरण जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. सर ड्रिंक्समान मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आपल्याकडे थोडंसं वेळ आपण एक दिव्य डीजे मॅचला सुंदर संधी आणि ऐकूया एक चांगलं संगीत. पहिला बॉल ऑन साइडला खेचलाय, चाललाय बॉल काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. नीतू गवळीचे केले भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. षटकार तीन षटकाच्या अंती धावफलक आपण पाहिलं तब्बल 29 धावा होत्या फलकावरती, परंतु आता पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला त्यामुळे धावफलक जाऊन पोहोचतोय 35 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. चांगली सुरुवात रवी भोईर करतोय. मैदानावरती 5 ओव्हरपर्यंत जर रवी टिकला ना तर धावसंख्या 60-65 70 ते 75 पर्यंत पोहोचू शकते, कारण क्षमता या खेळाडूकडे. चांगला क्रिकेट त्याला नेहमीच केला, परंतु दुसऱ्या बाजूला नीतू गवळीवरती विश्वास दाखवलाय. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर मी म्हणेन कुठल्याच गोलंदाजाला पहिल्या बॉलवरती षटकार चौकार आवडत नाहीये, त्यामुळे कमबॅक करण्याचा प्रयत्न नीतू देखील करणार आहे. कारण नीतूनं या बॅचमध्ये आपण जर पाहिलं तर षटक क्रमांक जवळ दुसरं टाकत असताना आपण पाहिलं त्याने धावा खर्च केला होता फक्त आणि फक्त 12, आणि आता षटक क्रमांक 14 घेऊन दाखल झाला. डिपोसिट पवित्रा घेतला होता. मी मागाशी म्हटलं होतं पहिल्या बॉलवरती चौकार षटकार कोणत्याच गोलंदाजाला आवडत नाहीये, आणि पुढच्याच बॉलवरती कमबॅक करतोय नीतू या बॅचमध्ये. पंचांना काहीसा इशारा करतात. तिसऱ्या पंचाची मागणी घेतली. बेल्स पडली, ती कधी पडली ते चेक करायचं. चला पंच या आपण. चला सावंत सर या आपण. चला गुरुदादांनी हा रिव्ह्यू घेतला, फिल्डिंग रिव्ह्यू.
एक एक रिव्ह्यू दोन्ही टीमला देण्यात येईल. जर रिव्ह्यू गमावला तर पुन्हा एकदा संधी मिळणार नाहीये, याची आपण नोंद घ्यायची आहे. नॉट आउट. रिव्ह्यू आता गमावलाय, त्यामुळे पुन्हा एकदा रिव्ह्यू मिळणार नाहीये टीम कुळगाव संघाला, याची आपण नोंद घ्यायची आहे. तर इथे मात्र एष्ट्या उद्ध्वस्त केल्या होत्या, त्यासाठी रिव्ह्यू घेण्यात आला होता की बॅटर आउट आहे का, परंतु सेफ आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळलाय, गोल गिरकी घेतली आणि सरळ बॉल जाऊन आदळलाय. यावरती तुम्ही पाहू शकता, खरं तर सीमेरेषेवरती जो फ्लॅग आहे त्याच्यावरती बॉल जाऊन इथे मात्र आदळलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. सिक्सर. पुढचा बॉल कमबॅक केला, तिसऱ्या बॉलवरती पुन्हा एकदा आक्रमक पवित्र तुम्हाला पार मिळेल. रवी भोईरचा त्याच्या बॅटमधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकर त्याने वसूल केला. धावफलक वेगाने पुढे सरकतोय. 41 41 धावा. पुन्हा एकदा गेंद इस प्लॉट में उससे फार किया, मिड विकेट पार्किंग प्लॉट में बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, दे धमाका, सिक्सर. का बॅटिंग करतो, मी आधीच म्हटलं होतं ज्यावेळेस पैदरच्या रबी दाखल झाला, जर शेवटच्या बॉल परत हा खेळाडू टिकला ना तर 60 ते 65 धावा बनू शकतात. आणि आता त्याच अनुषंगानं बॅटिंग तुम्हाला पार मिळेल. 3 षटकार त्याने वसूल केलेत, 4 बॉल टाकलेत. नितेशने आतापर्यंत या मॅचमध्ये त्याने धावा खर्च केले 18. थोडीशी मागणी करून तुम्हाला पार मिळेल. दुसरे षटक टाकत असताना 12 धावा त्याने खर्च जरूर केले होत्या, परंतु महत्वाचे 2 बॅटरला आउट देखील केलं होतं, हे देखील विसरून चालणार नाहीये. त्यामुळे आता तुम्हाला पार बैल धावफलक बेकार पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोर बोर्डवरती जाऊन पोहोचले आतापर्यंत 47 47 47 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. या मॅचमध्ये चांगली बॅटिंग करतोय रवी भोईर, परंतु कमबॅक करावा लागेल, कारण अभी नाही तो फिर कभी नाही. याच मैदानावरती छत्रपती चषक ही स्पर्धा देखील आपण पाहिली. तेजस ठाकरे, गीतेश ठाकरे, प्रशांत सूर्यराव यांच्या स्वप्नातून साकार झालेली भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहिली. नितेश गवळी असतील, सिद्धांत राऊत असतील, त्यामुळे त्यांचे नावाचा उल्लेख व्हायला हवा. 4 बॉलचा खेळ संपन्न झाला. धावफलक बेगाने पुढे सरकतोय. 47 धावा. आडवा बॅटने खेळलाय, मिड विकेटला बॉल चालला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक लाल्या भरपूर बेगाने पोहोचतात. एक सिंगल तिथे एक पडली आणि आता सिंगलवरती समाधान मानावं लागेल. धावफलक आता पुढे सरकत असताना 48 48 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. याच मैदानावरती तेजस ठाकरेचं जुनं नातं आहे, कारण मयूरजी पिसेकर साहेबांची स्पर्धा जिंकत असताना एक बाईक त्यांनी जिंकली आहे. ॲडव्हेंचर बाईक, स्वप्नातून साकार झालेली बाईक तेजसच्या नावावरती आहे. त्यामुळे या मॅचमध्ये तेजसचा खेळ देखील पाहण्यासाठी भरपूर प्रेक्षक आता दाखल झाले. त्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. राईट एम ओव्हर द विकेट. इथे देखील ऑन साईडला बळबळ आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर बॅटवरती नव्हता, त्यामुळे आता एक सिंगल एक वडली. दुसरीचा प्रयत्न करतात आणि हरणीच्या वेगानं चितेच्या चपळाईने या 2 धावा देखील इथे एकवटल्या जातील आणि धावफलक देखील 50 धावा इथे मात्र कंप्लीट झाले. एकदा जोरात आला टीम चांदप संघासाठी. ज्यावेळेस सुरुवात झाली, अडकळत सुरुवात जरूर झाली. खरं तर पहिल्याच ओव्हरमध्ये बॅटर आऊट झाला अनिकेत. त्यानंतर आपण पाहतोय खरं तर संघाची परिस्थिती पुढे खालावलेली होती, परंतु अशा परिस्थितीमध्ये मैदानावरती दाखल झाला रवी भोईर आणि काप बॅटिंग केली आहे रवीनं. भरपूर चांगला क्रिकेट आतापर्यंत दाखवला, कारण 4 ओव्हरच्या अंती धावफलक 50 धावा इथे मात्र जोडले गेल्यात. षटक क्रमांक 5 कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावरती जिम्मेदारी देतील, कोणता असा गोलंदाज असेल जो मात्र इथून कमबॅक करेल, हे सारे प्रश्न आता इथे मात्र उद्भवलेत, परंतु त्यातून उत्तर निघालाय. जुनं ते सोनं म्हटलं जातं ना, आणि त्यामुळेच की काय राजू सोळसे यांच्या खांद्यावरती ही जिम्मेदारी आहे. वर्षातील खास दिवस
राजू सोळसेचा आज वाढदिवस आहे. आज वाढदिवसाचं रिटर्न गिफ्ट इथून मात्र द्यावं लागेल टीम कुळगाव संघासाठी राजू सोळसे यांना. आणि त्यामुळेच की काय आता हा खेळाडू जरूर दाखल झाला आहे या मॅचमध्ये. एक्स्ट्रा हाफमधून हा सामना दूर रंगतोय. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त मार्गाने ही स्पर्धा तुम्हाला जरूर पाहाल. सिद्धरजी धुळे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा रंगतीय. महेंद्र धुळे जे मात्र संचालक आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा रंगतीय. त्यामुळे त्यांच्याही नावाचा उल्लेख पाहायला हवा. थोड्याच वेळात बदलापूर संरक्षण समितीचे अध्यक्ष महेशजी धुळे सर देखील जोडले जातील. त्याचंही स्वागत आपण करू. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये अनुज मोरे मॅन फ्रॉम शिरगाव यांचाही आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. पहिला बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न म्हटलं जातं ना, जिकडे वारा तिकडेच मारा आणि अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर अंपायर सिग्नल सिक्सर. क्या बात आहे डीजे मास्टर. आज डीजे वाद्य देखील तुम्हाला भरपूर चांगलं ऐकायला पाहिजे कारण आज दिवस क्रमांक 3 आहे. स्पर्धा देखील चांगली रंगतीय. मॅचेस देखील चांगल्या रंगतात. त्यामुळे डीजे मास्टर देखील 100% देण्याचा प्रयत्न करतोय. आगरी कोल्यांची कुलस्वामिनी आई एकविरा मातेचं संगीत आपण ऐकलं डीजे मास्टरच्या माध्यमातून. षटक क्रमांक 5 ला सुरुवात झाली आणि पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बड्डे बॉय राज सोळसेचं केलंय भव्य स्वागत. स्वागत आहे तुमचं. षटक क्रमांक 5 पहिला बॉल षटकार ठोकला राईट मोर द विकेट. अजून एक चांगला फटका ऑन साइडला घेतलाय. स्कोरिंगला खेळाडू भरपूर वेगाने पोहोचतो. एक सिंगल एकवटी दुसरीचा प्रयत्न करतात. रवीला स्ट्राईक हवी आहे. 2 धाबा एकवण्याचा प्रयत्न चालवला. अखेर 2 धाबा इथे मिळतील का? डेंजर झोनला धावतोय बॅटर. त्याला इथून मात्र मैदान सोडावं लागेल. अखेर राजेशला इथून मैदान सोडावं लागतंय. फर्नस बाद नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय. या मॅचमध्ये राजेशने चांगली बॅटिंग केली. सुरुवात त्यानेच केली. षटकार ठोकत असताना नवीन बॅटर अनिल भोईर मैदानावरती आता दाखल होतोय या मॅचमध्ये. त्याला देखील चांगली कामगिरी करावी लागेल कारण धावफलक तुम्ही पाहताय 12च्या वेगाने 5च्या वेगाने इथे मात्र वाढतोय. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती जाऊन पोहोचली आतापर्यंत 57. 57 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. टीमची टोटल तुम्हाला 4 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅचमध्ये गुरुदा सज्ज होतोय. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. दुधारी अस्त्र चालवायचं होतं नाही जमलं. दरम्यान भरपूर वेगानं राज पोहोचले होते बॉलवरती. जो मात्र धाव घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा इथे होतोय आणि अखेर दुसरी धाव घेत असताना डायमंड डकचा शिकार ठरतोय. खरं तर बॅटर अनिल भोईर जो मात्र एकही चेंडू त्याने फेस केला नाही आणि त्यानंतर तो मैदान सोडतोय. त्यामुळे डायमंड डकचा आता शिकार ठरत असताना दरम्यान अंपायर सिग्नल लेग बायज. मथुर फॅन्स क्लब अतिश भंडारी त्यांच्या नावाचा उल्लेख व्हायला हवा. जे मात्र एक चांगले क्रिकेटर देखील आणि एक स्पर्धेचे दमदार आयोजक देखील. फुल टॉस होता इथे मात्र मेजबानी होती. दोन्ही हाताने स्वीकारले. बॉलला फेकून दिले मिड विकेटला. बाउंड्री लाईनच्या बाहेर याच साथीदार स्ट्राईक घेतली होती. यावेळेस तुम्ही पाहता बॅटरनं आणि त्याच्या बॅटमधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर रवीनं ठोकलाय सिक्सर. षटकार ठोकला. धाव फरक पुढे सरकतोय. मी आधीच म्हटलं होतं रवी भोईर जर शेवटच्या ओव्हरपर्यंत खेळपट्टीवरती टिकला ना तर त्याच्या बॅटमधून धावा बनतील. आणि आता मी उल्लेख केला होता 60-65चा. त्यामुळे 64 धावा धावफलकावरती बनल्या गेल्यात. वैयक्तिक रवी बॅटिंग करतोय. त्याच्या बॅटमधून 15 चेंडू आणि 39 धावांची खेळी केली. एकदा जोरदार टाळ्या रवी भोईरसाठी. 2 बॉलचा खेळ शिल्लक. 2 टू गो. बिग हिट करण्याचा प्रयत्न. हा फटका पोचला की काय? लॉंगॉनला खेळाडू जज करतोय. हव्याशी वार्तालाप करत असताना हवा के साथ साथ घटा के संग संग बॉल होते बाउंड्री लाईनच्या बाहेर. दंग बॉल सीमा पार सिक्सर.
व्हायला हव्यात, कारण दिवस क्रमांक 3 आहे आणि या स्पर्धेमध्ये सर्वात हायेस्ट स्कोर जर कोणी नोंदवलाय तर तो संघ आहे RD11 जयरमान चांदप, त्यामुळे त्यांच्यासाठी टाळा व्हायला हव्यात. बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, बॉल चाला इथे मात्र थर्डमॅनला दरम्यान चेंडूतून फेक करतील. एक सिंगल इथे एकपटी गेली, धावफलक पुढे सरकतो. टीमची टोटल स्कोर बोर्डवरती धावा फलकावरती तुम्हाला जरूर पार मिळतील 71. 71 धावा इथे मात्र जोडल्या गेल्या. मी आधीच म्हटलं होतं टॉस जरी गमावलाय तरी जे हवं होतं ते मिळाले टीम चांदपला, त्यामुळे या मॅचमध्ये सामना चांगला रंगेल, हो रंगलाच पाहिजे, कारण त्याचसाठी प्रेक्षक बरं इथे मात्र दाखल झालेत. पहिला बार आपण जरूर पाहिला, इथे मात्र चांदपचा पडतो. आता दुसऱ्या डाबामध्ये आपण विसरून चालणार नाहीये. तेजस ठाकरे सारखा एक आक्रमक खेळाडू तुम्हाला देखील खेळताना दिसेल. खरं तर कुळगावचा युवी तुम्हाला आता मैदानावरती खेळताना दिसणार आहे, त्यामुळे आता 72 धावा इथे मात्र चेस होतील की या धावा इथे रोखल्या जातील. या मॅचचं धावतं वर्णन घेऊन येतील आमचे साथी समालोचक शिरगावचा एक गोड आवाज अनुज मोरे सर. धन्यवाद. कडाव टीम कॅप्टन आपण या प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतो चांदई संघाचा नक्कीच कॅप्टन इथे मात्र उपस्थित आहेत. तर आपण देखील विनंती असेल वेळ घेऊ नका, लगेच टॉससाठी याचे टॉक्स बॉक्समध्ये विनंती आहे. दोन्ही टीमला विनंती असेल वेळ घेऊ नका. यानंतर नेक्स्ट मॅच तुमची असणार आहे. त्याच दरम्यान आपण पाहतो श्री भोईर देखील उपस्थित आहेत, त्याचं देखील मनपूर्वक स्वागत.
येस दुसरं सत्र चालू होतं मॅच ऑन. एका बाजूला आपण पाहतोय उमसाई कुळगाव हा संघ खेळतो, तर दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना आरडी चांदप हा संघ खेळतो. एक चांगली मॅच आहे. तेजस टाकलेला आपण पाहतो आणि नॉन स्ट्राईक एंडला नितेशला आपण पाहतो. एक दोन्ही सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. ओव्हर नंबर 1 षटक क्रमांक पहिला पूर्वार्धाचा खेळ आपल्याला पाहायला जरूर मिळाला. कंप्लीट झाला. तब्बल 71 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात आणि 72 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये 72 रन्स टू विन हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. एक चांगली मॅच आहे. बॉलिंग ट्रॅक वरती विवेक यस मॅच ऑन ग्रीन सिग्नल आहे. टॉस नक्कीच करण्यात येईल. चला दोन्ही टीम लगेच या विनंती असेल. टीम कडाव कॅप्टन आपण या त्याच दरम्यान चांदई टीम चल या दोन्ही टीमला विनंती असेल आपण याचे टॉस साठी लगेच. अन्यथा बघा 2 रनाची पेनल्टी असेल. 2 बॉलची डायरेक्ट पेनल्टी देण्यात आल्याची नोंद घ्या. आयोजन कमिटीचा निर्णय आला. दोन्ही टीमला विनंती असेल हा षटक संपण्याच्या अगोदर आपण जर उपस्थित नसाल तर 2 बॉलची पेनल्टी असेल याची नोंद घ्या. यस मॅच ऑन ग्रीन सिग्नल आहे. अंपायरच्या माध्यमातून देवे दोन्ही टीमला शुभेच्छा. पुन्हा एकदा मॅच ऑन. व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ सेकंड इनिंग. पहिला बॉल विवेक बॉलिंग ट्रॅक वरती आहे. राईट अमोर द विकेट. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय काय बात आहे. पहिल्याच बॉल वरती भव्य स्वागत केलाय. ज्या प्रकारे रवी बॅटिंग करत होता यावेळेस देखील टीट फॉर टॅट जसं तसं उत्तर बॉलला पाठवलं. पहिल्याच बॉल वरती बाउंड्री लाईन बाहेर षटकार 6. दोन्ही टीम्स विनंती असेल आपण टॉस साठी या. टीम चांदई आणि त्याच दरम्यान टीम कडाव संघ दोन्ही टीमला विनंती असेल लगेच आपण या. अन्यथा बघा 2 बॉलची पेनल्टी असेल. हेच बघा या ओव्हरच्या आधी आपण उपस्थित व्हा विनंती असेल. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा पहिल्या बॉलवरती षटकार जरूर आलाय. विवेक आहेत बॉलिंग ट्रॅक वरती आहे. तेजस टाकल्या यावेळेस देखील ऑन साईडला पुन्हा एकदा टर्न केलाय. बॉल इथे मात्र चांगला फटका आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने आलेला हा तेजस टाकऱ्याच्या बॅट मधून चौकार 4. आपण पाहतोय 10 धावा धावफलकावरती 10 ऑन बोर्ड. डबल डिजिट मध्ये धावफलक आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. याला कडाव संघ देखील उपस्थित झाला. त्यांचं देखील संपूर्ण टीमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आंतरराष्ट्रीय चषक आपण पाहतोय यावेळेस देखील ऑन साइडला आपण पाहतोय टर्न केला. फिल्डर आहेत क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतील फक्त आणि फक्त प्रेक्षक. बॉल पाठवलाय सीमा पार आलेला हा तेजस टाकरेच्या बॅट मधून क्लास दाखवणारा षटकार. आहेत 16 ऑन बोर्ड. 3 बॉलचा केस समाप्त झाला आणि दोन्ही टीम इथे उपस्थित आहेत. एक षटकानंतर टॉस केला जाईल. अतिजी भंडारी साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचे शुभाचे टॉस इथे मात्र मुख्य व्यासपीठावरती जरूर केला जाणार आहे.
पुन्हा एकदा बॉल तयार राईट मोर द विकेट. नेक्स्ट बॉल. यावेळेस देखील आपण पाहतो ऑन साईडला 10 केलाय. फिल्डर आहे धावतोय वेगानं आणि यावेळेस चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. स्टॉप केलाय बॉल इथे स्टॉप जरूर झालाय परंतु या 2 धावा जरूर पाहायला मिळतात. 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 18 या धावसंख्येवरती. 18 ऑन बोर्ड. 18 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिला तब्बल जर विचार केला तर 72 धावांचं लक्ष आहे. एक मोठं टार्गेट सेट जरूर केलंय. तब्बल 72चं टार्गेट आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. हे संभार बॉल आहे का? ओके. 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 ऑन बोर्ड. षटक क्रमांक पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळतोय. P1चं हे षटक आहे. पॉवर प्ले 1 आपण पाहतोय. पुन्हा एकदा लेफ्ट हँडेड बाट मैदानाच्या आतमध्ये तेजस ठाकरेला आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॉल तयार होतोय. यावेळेस देखील आपण पाहतोय उडवलाय. ऑन साईडला फिल्डर आहेत. आता मात्र धक्का लागत असताना वाघाची शिकार केली आहे. मोठा मासा गाला लागत असताना बारी बारी सबकी कभी तुम्हारी तो कभी हमारी धक्का लागत असताना फलंदाज बाद. आता जियाद खान त्यांचं देखील आगमन झालं. काल का बॅटिंग केली होती लाजवाब आणि आपल्या संघामध्ये हॅट्रिक देखील नक्कीच काल संपादित केली होती या स्पर्धेमध्ये. आणि ते देखील आयोजक आहेत त्या स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर मेहनत त्यांची देखील आहे. संपूर्ण जामताराचा क्रीडा मंडळ कौतुक करा तितकं कमी आहे. कुणालजी पेनकर असतील त्यानंतर उमेशजी सोनकर जितेजी लिये संपूर्ण आज ही जिम्मेदारी त्यांच्या खात्यावरती जरूर आहे. सागरजी देशमुख साहेब यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. विशालजी राऊत आणि संपूर्ण टीम आपण पाहतोय. जामताराचा क्रीडा मंडळ यांच्या वतीनं ही स्पर्धा आपण जरूर पाहतोय. आजचा हा 3रा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. बदलापूर गाव यांचे मान स्वाभिमान अभिमान वाढवणारी स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळते. दिवस 3रा. नेक्स्ट बॉल बॉल तयार. स्ट्राईक इंडला बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. इनॅट नंबर 3 वरती प्रशांतला आपण पाहतोय. प्रशांत सूर्यराव आलेत मैदानाच्या आतमध्ये. लाल्या बॅटिंग करत असताना इनॅट नंबर 3 वरती पूर्णपणे आता जिम्मेदारी टीमची त्यांच्या खांद्यावरती आहे. बॉल तयार. नेक्स्ट बॉल पाहावं लागेल. लाईन करा पाहायला मिळते. अंपायर सिग्नल वाईट बॉल. पंचांची दुनियात समांतर धावा मिळाल्यात त्यावंतर आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 19 या धावसंख्येवरती. 19 ऑन बोर्ड. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा बॉल जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. लास्ट बॉल. पुन्हा एकदा ऑन साईडला आपण पाहतोय. एक धाव जरूर मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 20 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक पहिला कंप्लीट झाले आणि 20 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. 20 ऑन बोर्ड. हे सलग टॉस इथे जरूर केला जाईल. आदेश आपण या आपल्या शुभाचे टॉस केला जाईल. आदिजी भंडारी साहेब आहेत तिथे उपस्थित. त्यांच्या शुभाचे टॉस केला जातोय. एक डॅशिंग असं दमदार व्यक्तिमत्व आणि त्यांच्या सोबत आपण पाहतोय टॉस इथे मात्र मुख्य व्यासपीठावरती केला जातो. टॉस बॉक्स मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. एका बाजूला आपण पाहतोय टीम सांदई आणि दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना कडाव संघ. टॉस इथे नक्कीच झालाय आणि नाणेपैकी जिंकली टीम सांदई संघाने. निर्णय आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवा विनंती असेल लगेच सांगायचं. आणि बघा दोन्ही टीमला विनंती असेल ऑफिशियल नोंद प्रथमतः आपण जी प्रवेश फी असेल ती जमा करायची आहे. त्यानंतर मॅचला सुरुवात होईल. स्पर्धेचा नियम आहे. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. धावफलक जाऊन पोहोचलंय 20 या धावसंख्येवरती. 20 ऑन बोर्ड. 20 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळते. संध्याकाळचं सत्र जरूर चालू झालं. एक चांगली स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळते या क्रीडा नगरीवरती. आता मयूर ग्रुप आपण पाहतोय त्यांचं देखील विशेष कौतुक करावं कारण की एक चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला जरूर मिळते. क्रीडांगण आपण पाहतोय जगन्नाथ क्रीडा संकुल या क्रीडा नगरीवरती ही स्पर्धा राहताना चालू आहे. टेनिक्रिक लाईव्ह वाहिनी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा करा तर प्रत्येक घरोघरात आपण घर बसल्या देखील पाहू शकतात. एन्जॉय करू शकतात. 20 धावा 20 ऑन बोर्ड. अजूनही 52 धाव्यांची आवश्यकता आहे. येणारे 24 बॉल आणि 52 धाव्यांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. बॉल तयार होतोय. बोर्ड नंबर 2 जयेशला आपण पाहतोय.
बॉल तयार. पहिला बॉल ओव्हर नंबर 2 P2चं षटक. हाफ ट्रॅकर बॉल होता. शॉर्ट ऑन पूल करण्याचा प्रयत्न, परंतु आपण पाहतो बॅट अँड बॉलचा काही एक संपर्क होत नाही आणि यावेळेस आपण पाहतोय ही एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलकावर पोहोचले. शुभ संख्या 21 ऑन बोर्ड. 21 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 2 आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं आता मात्र शांत संत गती पाहायला जरूर मिळते. पहिलं सुरुवात चांगली पाहायला मिळते. जोपर्यंत तेजस मैदानात होता चांगली बॅटिंग आपल्याला जरूर पाहायला मिळते. ॲग्रेसिव्ह बॅटिंग टॉप गिअरवरती अगदी बॅटिंग करत असताना, परंतु आता मात्र थोडंसं शांत संयमेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतोय. परंतु जोपर्यंत नितीश आहे मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत काही घडू शकतो. यावेळेस देखील आपण पाहतोय ऑन टोस फटका खेळण्याचा प्रयत्न होता. कव्हरच्या डोक्यावरून सजवण्याचा प्रयत्न होता. पुनश्च एकदा डॉट बॉलची सांगता होत असताना डॉट बॉल पाहायला मिळतोय. 21 धावा धावफलकावरती शांत संत गती मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. आदेश आमच्यासोबत जॉईन आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. तर देखील इन ॲक्शनमध्ये खेळताना पाहायला मिळतात, परंतु आज मात्र ते इंजर्ड आहेत, त्यामुळे आज इन टीम नाही आहेत. नक्कीच एक धाव मिळेल आणि या एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल तब्बल 22 या धावसंख्येवरती. 22 ऑन बोर्ड. 22 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरा ऑन गोईंग आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला फाईट करत असताना आपण पाहतोय ओम साई कुळगाव संघ, तर दुसऱ्या बाजूला आरडी चांदप हा संघ खेळतोय. नाणेफेकी जिंकली होती टीम ओम साई कुळगाव संघाने. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता आणि आमंत्रित केलं होतं टीम चांदप संघाला. कव्हरच्या दिशेने फटका सजवला. फिल्डिंगला जेव्हा पाहायला मिळते, एफर्ट चांगले आहेत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा कॉल आहे आणि यावेळेस दुसऱ्या धावाचं मानस आहे, परंतु धाडस नाही आहे. एकच धाव मिळेल. फिल्डिंग चांगली आपल्याला जरूर पाहायला भेट. चांगलं ट्राय होतं, परंतु चेल तिथे मात्र नक्की निसटली. एफर्ट्स भरपूर चांगले पाहायला मिळालेत. एक धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचलाय 23 या धावसंख्येवरती. 23 ऑन बोर्ड. 23 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. शेवटचे 2 बॉल उर्वरित आहेत. टू गो. 23 ऑन बोर्ड. राईट अबाउट द विकेट. यावेळेस देखील आपण पाहतोय ऑन साइडला टर्न केलाय. हवेमध्ये बॉल ट्रॅव्हल आहे. फिल्डर जज करतात खाली आणि यस वॉट अ जेल. आता मात्र कॅच टिपली गेली आहे. राजेश चिते होते आणि यावेळेस उत्कृष्टाची जेल मैदानाच्या आतमध्ये जरूर कॅरी केली आहे. धक्का क्रमांक यावेळेस दुसरा लागत असताना टीम ओमसाई कुळगाव संघाला फलंदाज बाद. ते 20 धावा धावफलकावरती स्थिरावल्या जरूर आहेत. काय गोलंदाजी पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतो गोलंदाज जयेश आहेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत सुरू केली. ऑन साईडला टर्न केला. फिल्डर तिथे आहेत मिड विकेट रिजनमध्ये आणि बॉलला कलेक्ट करतील, फेकतील तोपर्यंत एक धाव जरूर मिळते. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल 24 या धावसंख्येवरती. 24 ऑन बोर्ड. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झालंय P2चे. हे षटक नक्कीच कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतो आणि 24 धावा धावफलकावरती. लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 24 धावा धावफलकावरती आहेत. अजून उर्वरितचं समीकरण पाहायला येणारे 18 बॉल आणि गरज असेल अजूनही येणारे 18 बॉल आणि 48 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. दोन षटक कंप्लीट झाले. षटक क्रमांक 30 आपण घेऊन आलाय नक्कीच गोलंदाज रवीला आपण पाहतो. रवी आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर नंबर 3 षटक क्रमांक 30 आपल्याला पाहायला मिळतोय. 24 धावा धावफलकावरती आहेत. 24 ऑन बोर्ड.
थोडंसं शांत संत गती मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते, परंतु आता मात्र कॅल्क्युलेटिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल टीम उमसाई कुळगाव संघाला. कारण की जर सामना जिंकायचा असेल तर बाटमधून धावा येणं फार गरजेचं आहे. कारण की षटक क्रमांक पहिलं पाहिलं तर 20 धावा त्या षटकामध्ये आल्यात आणि षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय 4 धावा तिथे आल्यात. याच दरम्यान आपण पाहतोय सन्मान्य आदरणीय मनोहरजी माळी साहेबांचे ते आगमन झाले, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पुढे एकदा बॉल तयार होतो. यावेळेस आपण पाहतो इथे मात्र ऑन साइड अटॅक करण्याचा प्रयत्न होता स्क्वेअर लेगच्या दिशेने, परंतु पाठ करणे आणि ही एक धाव जरूर मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 25 या धावसंख्येवरती. 25 ऑन बोर्ड. थोडंसं शांत संत गती मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. एक सिंगल डबलनी काही घडणार नाहीये मित्रांनो. जर सामना जिंकायचा असेल तर चौकारांनी षटकारांनी डील करावे लागेल मैदानाच्या आतमध्ये. कमबॅक करणं देखील फार गरजेचं टीम उमसाई कुळगाव संघासाठी. पलटवार करेल का ही टीम ते देखील पाहणं गरजेचं राहील, परंतु ती क्षमता नक्कीच आहे. पलटवार कसं करतात ते या टीमला जरूर माहिती आहे आणि आज मात्र देखील ती कमबॅकची गरज, नितांत गरज या मैदानाच्या आतमध्ये टीम उमसाई कुळगाव संघाला आहे. प्रशांत सूर्यराव बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला. यावेळेस देखील आपण पाहतोय शफल खेळण्याचा प्रयत्न फाईन लेगच्या दिशेने, परंतु इथे मात्र बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. अगदी यावेळेस आपण पाहतोय स्टँडच्या वरून बॉल ट्रॅव्हल होतोय एसटी रक्षकाच्या हातात. डॉट बॉलची सांगता होत असताना मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आपण पाहतो, ही स्पर्धा फक्त आणि फक्त यूट्यूबवरती लाईव्ह नसून कार्यक्रमाचे थेट प्रेक्षकांना अंबरनाथ, बदलापूर, वांगणी. यावेळेस आपण पाहतो ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. आता मात्र स्ट्रेट इन टू दी बास्केट. धक्का लागत असताना प्रशांत सूर्यरावला परतावं लागेल. अजून एक धक्का लागलाय टीम उमसाई कुळगाव संघाला. फलंदाज बाद. सिद्धांत राऊतला आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सिद्धांतला आपण पाहतोय. सिद्धांत राऊत एक युवा समाजसेवक आहेत आणि नागक्षमध्ये खेळताना जरूर पाहायला मिळतात. ते देखील आयोजक आहेत. स्पर्धेच्या मोठमोठ्या स्पर्धा जरूर त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला जरूर मिळतात. यावेळेस देखील आपण पाहतो आल्या आल्या उडवल्या ऑन साइडला. फिल्डर आलेत वेगानं. काय जेल टिपली गेली आहे. सुंदर पहिल्याच बॉलवरती. इथे मात्र परतावं लागेल सिद्धांत राऊतला. आल्या पावली माघारी परततोय आणि परतावं लागेल सिद्धांत. बॅक टू डकआउट. आपण पाहिलं तर थेट प्रेक्षेपण कार्यक्रमाचं थेट प्रेक्षेपण अंबरनाथ, बदलापूर, वांगणी, शेलू, नेरळ, कळंब, मस्सा, मुरबाड, सरळगाव, टोकावडे, माथेरान, मारळ, पालेगाव, त्यानंतर मानेरे, टिटवाळा आणि टिटवाळा परिसरातील सर्व गावांमध्ये ABC केबल चॅनल नंबर 189 या चॅनलवरती आपण थेट प्रेक्षेपण या स्पर्धेचं जरूर पाहू शकतात. घरबसल्या देखील एन्जॉय करू शकतात आणि कौतुक करत इतकं कमी आहे. सन्माननीय आदरणीय मनोहरजी माळी साहेबांचं त्यांच्या वतीने ही संकल्पना आपल्याला जरूर पाहायला मिळते. त्याचं देखील विशेष आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच एक चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, कारण की आजचा तिसरा दिवस आहे. 3 दिवस आपण जर स्पर्धा पाहिली आहे सुरेख आणि यशस्वीरित्या पार जरूर पडली आहे. अजून उर्वरित उद्या आणि परवा असे 2 दिवस आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहेत. पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहतोय ओ टू मॅच आणि यस क्या बात आहे. इथे मात्र हॅट्रिक संपादित केली आजच्या दिवसामध्ये. पहिल्याच मॅच मध्ये रवीने क्या बात आहे लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते. फलंदाज बाद.
स्वप्नील एंटर झालेत. हॅट्रिक संपादित केली रवीने, का बात आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. शेवटचा बॉल अजूनही उर्वरित आहे. अंबेशिव संघाचा जर आपण सुमितला पाहिलं, त्यांनी देखील सलगचे 4 विकेट या स्पर्धेमध्ये संपादित केली आहेत. आणि काल देखील आपण पाहिलं जियादने देखील हॅट्रिक संपादित केली. आणि आज खरं तर पहिल्याच मॅचमध्ये संपादित करत असताना रवीला आपण पाहतोय. क्या बात आहे. बॅटिंग देखील सुरेख पाहायला मिळाली आणि आता मात्र बॉलिंग देखील चांगली पाहायला मिळते. अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दोन्ही अजूनही आपण पाहतोय पूर्णपणे एफर्ट्स देतोय. त्यावेळेस देखील आपण पाहतो बॅकफुटला पंच करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने. लॉंग ऑफचा फिल्डर आले डीपमधून आणि डॉट बॉल ती सांगता होत असताना मैदानाच्या आतमध्ये चांगलं षटक आपण पाहतोय. फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केल्या आणि 3 विकेट त्यांनी मात्र प्राप्त जरूर केल्यात. क्या बात आहे. लाजवाब बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले आणि धावफलक पोहोचलोय 25 या धावसंख्येवरती. 25 ऑन बोर्ड. सागरजी जमदरे साहेब यांच्या वतीने भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्या टीम आरडी चांदप संघाला. त्या संघाला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात. घर बसल्या देखील ते स्पर्धा एन्जॉय करतात, आनंद घेतात त्या स्पर्धेचा. त्यांचं देखील भरपूर त्यांच्या वतीने देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्या त्या संघासाठी. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत आहे. संघ आपला डिसिजन कळवा विनंती असेल. यस, फिल्डिंगचा निर्णय घेतला, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि आमंत्रित केला टीम कडाव संघाला बॅटिंगसाठी. नेक्स्ट मॅच जरूर पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीम सज्ज झालेत. चल स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. विनंती असेल दोन्ही टीमला. टाइमर ऑन आहे. 20 मिनिटांच्या अवधीमध्ये 4 षटक तुम्हाला टाकायचे आहे, हे देखील नोंद घ्या. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. विनंती असेल टीम चांदप संघ. षटक क्रमांक 4 ओव्हर नंबर 4 आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज यशला आपण पाहतोय, जयेशला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आहे. ओव्हर नंबर 4 षटक क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 12 बॉल आणि 47 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. बॉल तयार होतोय. यावेळेस देखील आपण पाहतो एक क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅटन बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची सांगता होत असताना आता मात्र मितबंधन वर्चस्व गाजवत असताना टीम आरडी चांदप संघ जरूर पाहायला मिळतोय. एक चांगली बॅटिंग लाईनअप आपल्याला जरूर पाहायला मिळाली. का बॅटिंग केली होती रवीनं आणि आता देखील गोलंदाजी देखील लाजवाब पाहायला जरूर मिळते. क्या बात आहे. अतिजी भंडारी देखील उपस्थित आहेत, संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेतात मुख्य व्यासपीठावरती बसून. त्याचं देखील स्वागत. पुन्हा एकदा यावेळेस देखील आपण पाहतो बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगला टप्पा पाहायला मिळतोय. काल देखील आपण सातत्याने पाहिलं तर टप्पा फार महत्वाचा असतो गोलंदाजाचा. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल पाहायला मिळतात. धावफलक जाऊन स्थिरावले 25 या धावसंख्येवरती. 25 ऑन बोर्ड. एका बाजूला मात झुकली की काय, पूर्णपणे प्रयत्न मी तर म्हणेन यावेळेस थांबलेत टीम ओमसाई कुळगाव संघाचे. पुन्हा एकदा बॉल तयार होतो. यावेळेस देखील आपण पाहतोय लाऊड अपील केली आहे आणि याच धक्का लागत असताना तिसऱ्या बॉलवरती विकेटचा बदल पाहायला मिळतोय. धक्का क्रमांक यावेळेस 6वा लागत असताना टीम ओमसाई कुळगाव संघाला फलंदाज बाद. सुरक्षेला आपण पाहतो जे बॅटर मैदानाच्या आतमध्ये जरूर एंटर झालेत. बॉल तयार. महादेवला आपण पाहतोय. यावेळेस ऑकलेनचा बॉल होता, खोलवर टप्पाचा बॉल आणि याच धक्का लागत असताना दंडी गुल केली आहे. धक्का क्रमांक यावेळेस 8वा लागत असताना टीम ओमसाई कुळगाव संघाला
फलंदाज बाद. त्याच दरम्यान आपण पाहतोय दीपकजी फरकटे साहेबांचं इथे नुकतंच आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे साहेब. आपण या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. काल देखील आपण पाहिलं बरीचशी पाहुण्यांची मांदी जरूर पाहायला मिळाली स्पर्धेच्या माध्यमातून. काल मुख्य व्यासपीठावर बरेचसे पाहुणे शेवटच्या सामन्यापर्यंत जरूर होते, या स्पर्धेचा आनंद घेत होते. संपूर्ण जाणता राजा क्रीडा मंडळ, कारण की त्यांचा संघ इन ॲक्शनमध्ये जरूर होता कालच्या दिवसामध्ये. महादेवला मात्र परतावं लागले. आपण पाहतोय एक चांगला खेळाडू आहे, परंतु पहिल्याच बॉलवरती माघारी परततोय. न्यू बॅटर आपण पाहतोय प्रथमेश भालेरावला मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल त्यावेळेस देखील ऑन साईडला फटका सजवला, फिल्डर आहेत आणि काय झेल टिपली गेली आहे. व्हॉट अ कॅच, 100 कॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट. अजून एक धक्का लागत असताना फलंदाज प्रथमेश बॅक टू डकआउट. क्या बात आहे. आज मात्र चांगली गोलंदाजी आपल्याला जरूर पाहायला मिळते टीम RD ग्रुप चांदप या संघाच्या वतीनं. कारण की याचं पाहिलं पूर्णपणे बॉलिंग लाईनअप आपल्याला एकदम अटॅकिंग मोडमध्ये पाहायला मिळाला. षटक क्रमांक 3 रवीने हाताळला, तेव्हा देखील आपण पाहतो हॅट्रिक संपादित केली आहे. आणि आता देखील जयेशने देखील आपण पाहतोय हॅट्रिक जरूर संपादित केली आहे. क्या बात आहे. लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॉलर रेडी आहे. त्यावेळेस आपण पाहतो यॉकलेनचा बॉल होता, खोलवर टप्पाचा बॉल, आता मात्र डॉट बॉलची सांगता होत असताना शेवट गोड करत असताना हा डॉट बॉल आला आणि धावफलक जाऊन स्थिरावलंय 25 या धावसंख्येवरती. 25 ऑन बोर्ड. येस, आणि नक्कीच मॅडनवर देखील आहे आणि 3 विकेट. काय गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते. एकही धाव खर्च केली नाहीये. तब्बल 72 धावांचं लक्ष होतं आणि आता मात्र समीकरण येऊन टीपला येणारे 6 बॉल आणि 47 धावांची आवश्यकता आहे. एका बाजूला पूर्णपणे मॅच झुकली आहे मी तर म्हणेन टीम RD 11 चांदप या संघाच्या वतीनं. बघा टीम चांदई संघ आणि त्याच दरम्यान टीम कडाव, दोन्ही टीमला विनंती असेल आपण कॅप्टन अर्जुन कमिटीची भेट द्या. विनंती असेल प्रथमतः प्रवेश फी आपण जमा करायची आहे, तदनंतर मॅचला सुरुवात होईल अशी नोंद घ्या. या स्पर्धेचा नियम आहे, प्रत्येक दिवसापासून ही स्पर्धेचं आपण पाहतो स्पर्धेमध्ये ही घोषणा होतोय, सूचना तुमच्यापर्यंत पोहोचते. त्यामुळे विनंती असेल दोन्ही टीमला, कडाव आणि त्याच दरम्यान फाईट करत असताना टीम चांदई संघ. येणारे 6 बॉल आणि 47 धावांची आवश्यकता. 8 विकेट्स आपल्याला पाहायला मिळतात स्कोर कार्डवरती आहेत. पूर्णपणे यावेळेस टीम मी तर म्हणेन एका बाजूला मात्र झुकत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळते. हवं लागेल रनअप मध्ये बिघाड आपल्याला जरूर पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती राजेश आलेत. षटक क्रमांक 5 आपण पाहतोय. या सलग स्पीडअप करा, वेळ घेऊ नका, भरपूर वेळ देखील झाला राहताना. आजची ही पहिली मॅच आहे. राईट मोर द विकेट. नेक्स्ट बॉल यावेळेस देखील आपण पाहतोय आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये, टप्पा सुरेख पाहायला मिळतोय. आज गोलंदाजी पाहिली ना टीम चांदप संघाची तर चांगली गोलंदाजी आपल्याला जरूर पाहायला मिळते. टप्पा सुरेख आहे, लाईन देखील पाहायला मिळतोय. चांगला बॉलिंग लाईनअप आहे आणि आता देखील आपण पाहतोय टप्पा फार सुरेख पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉल तयार, हाफ टॅकर बॉल होता. आता देखील आपण पाहतोय पुल करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये, अनसक्सेसफुल ठरत असताना बॅटर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेत जरूर. टप्पा सुरेख आपल्याला पाहायला मिळतोय. मी नेहमी सातत्याने म्हणत असतो बाहुबलीमध्ये कटप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा फार महत्त्वाचा आहे आणि तेच टप्पा आपण पाहतोय चांगली कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाज राजेश आहे. नेक्स्ट बॉल यावेळेस देखील आपण पाहतोय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, परंतु लाईन थोडीशी आता मात्र खराब आहे. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 26 या धावसंख्येवरती. आता मात्र एका बाजूने मॅच मात्र मी तर म्हणेन झुकताना फक्त आणि फक्त औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक आहेत. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि 26 धावा धावफलकावरती 26 ऑन बोर्ड.
चौकार आलाय या बॉलवरती, परंतु या चौकाराने काही घडणार नाहीये, काय बिघाड होणार नाहीये स्कोर कार्डवरती. फक्त आणि फक्त औपचारिकता या मॅच मध्ये आता शिल्लक आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन, टीम कडाव आणि टीम चांदई, लास्ट अँड फायनल कॉल आहे बघा. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. प्रथमतः आपण प्रवेश फी जमा करायची आयोजन कमिटीचा निर्णय आला, तदनंतर मॅचला सुरुवात होईल याची नोंद घ्या. नक्कीच याच दरम्यान आपण पाहतोय सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आपण पाहतोय बदलापूर संलग्न वागणी समालोचन समितीचे अध्यक्ष, व्हॉइस ऑफ जोवेली, अर्थातच सन्मान्य आदरणीय माडी सरांचं इथं नक्कीच आगमन झालं. महेशजी धुळे सर, आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एक बुलंद आवाज बदलापूरचा महेश धुळे सर यांचं आगमन झालं, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आपण आज करताना त्यांचा आवाज देखील आपल्याला ऐकायला मिळणार आहे या क्रीडा नगरीमध्ये. यावेळेस आपण पाहतोय फुल टॉसचा बॉल होता, ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न, फिल्डर आले तिथे डीप मधून आणि बॉलला उचलतील फेकतील तोपर्यंत एक धाव. नो प्लस 1, टोटल 2 धावा मिळतील आणि 2 धावेच्या मदतीनं धाव फलक पोहोचेल 33 या धावसंख्येवरती. 33 ऑन बोर्ड. फ्री हिटचा बॉल असेल आता नक्कीच, फ्री हिट बॉल. येणारे 2 बॉल आणि 39 धावींची आवश्यकता आहे. या सामन्याला जिंकायचं असेल टीम ओमसाई कुळगाव संघाला तर मी तर म्हणेन जादूगरलाच बोलवावं लागेल. 2 बॉल आणि 39 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 39 रन्स टू विन फ्रॉम 2 बॉल्स हे समीकरण. पहिला बॉल यावेळेस लॉफ्ट केलाय, फ्री हिटचा बॉल होता, ऑन साईडला टर्न केलाय, लॉंग ऑनला फिल्डर आहेत परंतु बनतील फक्त आणि फक्त प्रेक्षक. बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा बॅटमधून स्वीट साऊंड ऑफ द बॅट, षटकार. Production. शेवटचा बॉल आहे आता मात्र आपण पाहतो टीम RD11 चांदप संघ विजयाच्या उंबरठ्यावरती आहे. त्यावेळेस देखील ऑन साईडला टर्न केलाय, फटका सजवलाय, फिल्डर आहेत परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. शेवट गोड करणारा हा षटकार आलाय परंतु सामना जिंकलाय टीम RD11 चांदप या संघानं. जिंकलेल्या टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या टीमचे तेवढेच कौतुक. हार्ड लक टीम ओमसाई कुळगाव संघ, चांगला खेळ तुमचा देखील राहिला. चलेस दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. टीम कडाव आणि त्याच दरम्यान टीम चांदई. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण यायचं आहे. प्रथमतः आपण प्रवेश फी जमा करायची आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून विनंती असेल, आयोजन कमिटीचा निर्णय आला, आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली आहे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यांनी बॅटिंग करत असताना त्याच्या बॅटमधून तब्बल 46